हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज मंडे म्हणल्यावर खास टिफिन रेसिपीजचा दिवस। आज आपण आहे ना दोन अगदी झटपट होणारी रेसिपी शेअर करणार आहोत। पहिली आहे मस्त असं खुसखुशीत बटाट्याचं धिरडं म्हणजे आलू चिला। अगदी झटपट होणारे आणि घरातले जे रेग्युलर इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यापासूनच आपण केलेलं आहे। आणि दुसरी रेसिपी आहे मस्त असे खजूर खोबऱ्याचे लाडू, अगदी 2 मिनिटात होतात। बटाट्याच्या धिरड्यासाठी ना आपण काय केलंय, 3 मोठे बटाटे घेतलेत, कच्चे आहेत हे, आणि त्याची सालं काढून आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ते छान बारीक किसून घेऊयात आपण। तिन्ही बटाटे आपण किसून घेतलेले आहेत। आता काय करायचं की हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने यांना धुवून घ्यायचा आहे। स्वच्छ पाण्याने धुवून झाला ना की काय करायचं, असा बटाट्याचा किस हातात घ्यायचा आणि असा पिळायचा, आणि हा जो घट्ट पिळून काढलेला आहे ना पाणी आहे, हा जो किस आहे तो दुसऱ्या बाउलमध्ये आपण घेऊयात काढून। आपण बटाट्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे, पिळून काढलेलं आहे आणि एका बाउलमध्ये घेतलेला आहे तो। आता या बटाट्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता यात ना एक पेस्ट घालून घ्यायची, आलं, मिरची आणि लसूण। मिरची थोडीशी कमी घातलेली आहे मी। अर्धा ते 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काळी मिरी पावडर। आता काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स टाकले ना म्हणून मी हिरवी मिरची त्या पेस्ट मध्ये कमी टाकली होती। चवीप्रमाणे मीठ। आता मीठ ना या हिशोबाने टाकायचं की 2 पिठ ह्याच्यामध्ये येणार आहे ना, सो त्या ह्याच्याने ना आपण मीठ टाकलेलं आहे। 2 चमचे तेल, 1 वाटी बेसन म्हणजे डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ। तांदूळाच्या पिठाने काय होतं ना की आपली धिरडी जी आहे ती छान कुरकुरीत होतात। आता कोरडं आहे ना असं हे जे जिन्नस आहे ते सगळं आधी मिक्स करून घेऊयात आपण। कोरडं जिन्नस सगळं आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण आहे ना सरसरीत असं पीठ भिजवून घेऊया। हे ना अशा पद्धतीने आहे ना सरसरीत भिजवून घ्यायचं, म्हणजे आपण जे नॉर्मल धिरड्याचं पीठ कसं भिजवतो ना एक्झॅक्टली तसं। आता काय करायचंय की हे जे पीठ आहे थोडं मुरण्यासाठी आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करून घेऊया। आता ना पीठ छानपैकी मुरलेलं आहे आणि काय होतं की थोडंसं पाणी ते शोषून घेतं म्हणून थोडं घट्ट होतं। आता काय करायचंय, थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात, कारण आपल्याला काय आहे ना की हे जे पीठ आहे ते फ्री फ्लोईंग हवं आहे, म्हणजे छानपैकी धिरडी व्यवस्थित आपल्याला घालता येतात। हे बघा, पीठ आपण छानपैकी एकसारखं करून घेतलंय। आता धिरडी करायला घेऊयात। धिरडी करण्यासाठी मी इकडे पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल आहे ना मी त्याला ग्रीस करून घेतलंय। आता आपण आहे ना धिरडी घालून घेऊया आणि अशी छानपैकी आहे ना अशी बऱ्यापैकी पातळ अशी स्प्रेड करून घेऊया। युजुअली धिरडी थोडीशी जाडसरच येतात, सो त्या हिशोबाने आपण स्प्रेड करून घेऊया। आता धिरडं घालून घेतलं ना की काय करायचं, थोडंसं या साईडला तेल आहे ना असं फिरवून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना की सगळीकडे आहे ना स्प्रेड आपल्याला तेल होतं आणि छान धिरडं भाजलं जातं। आपण आता जी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवली आहे। 2 मिनिटं आपण आहे ना असंच ठेवणार आहोत, म्हणजे आपलं धिरडं छान शिजलं जाईल आणि खालून मस्तपैकी आहे ना रोस्ट होईल। आपल्या धिरड्याच्या ह्याच्यामध्ये ना कलर किती छान दिसतात ना, अगदी असा पांढरा, त्यानंतर हिरवी कोथिंबीर, चिली फ्लेक्स। आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण आहे ना चेक करून घेऊया। वाव, इतका छान हलका गुलाबी कलर आलेला आहे आपल्या धिरड्याला। आता दुसऱ्या साईडनी पण काय करायचं, असं प्रेस करून आहे ना धिरडं छानपैकी आहे ना शेकून घेऊया। 1 ते 2 मिनिटं झालं की आपण आता चेक करून घेऊया। येस, दुसऱ्या साईडनी पण इतकं छान शेकलं गेलंय। आता धिरडं आपण काढून घेऊ आणि बाकीची धिरडी पण सेम अशाच पद्धतीने करून घेऊयात। फ्रेंड्स, टिफिन स्पेशल मस्त असे कुरकुरीत बटाट्याची धिरडी तयार आहे। ती आपण आहे ना मस्तपैकी आता गार करून घेऊया। खोबऱ्याच्या लाडूसाठी आपण ना एक पॅन ठेवलेला आहे,
त्यातनं एक बाउल आहे ना सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे. अगदी 1 मिनिटच आहे ना परतून घ्यायचं, म्हणजे ते कुरकुरीत होईल. फ्रेंड्स 1 मिनिट आपण छान आहे ना खोबरं परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि जर अगदी 5 सेकंद हलवायचं, म्हणजे काय होतं की एकसारखा रंगही येतो आणि जळतही नाही यासाठी. आता खोबरं आहे ना आपण पूर्ण गार करून घेऊया. लाडूसाठी आपण ना 7 ते 8 खजूर घेतलेले आहेत आणि ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण मिक्सरमध्ये छान आहे ना खजुराची पेस्ट करून घेतलेली, ती आता एका बाउलमध्ये काढूया. खोबरं आपलं आहे ना छान कोमट झालं. आता काय करायचं, हाताने थोडंसं असं क्रश करून घेऊया. खोबरं क्रश करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये आपण आहे ना खजुराची पेस्ट काढली आहे. त्यातनं काय करायचं, अर्धा ते 1 चमचा आहे ना साजूक तूप घालून घ्यायचं आणि क्रश केलेलं हे खोबरं जे आहे ते सगळं घालून घेऊया. आता हे सगळं आहे ना मिक्स करून घेऊया. आपण छान आहे ना एकत्र सगळं करून घेतलेलं आहे आणि गोळा झालेला आहे. आता काय करायचं की तुम्हाला जेवढे साईजचे लाडू पाहिजे ना त्या पद्धतीने आपण आहे ना थोडं मिश्रण घ्यायचं हातावर आणि असं छान पैकी ना लाडू तयार करून घ्यायचा. बघा मस्तपैकी आहे ना छोट्या साईजचा आहे ना लाडू आपण करून घेतला. बाकीच्या मिश्रणाचे पण आपण असेच लाडू करून घेऊया. फ्रेंड्स आपल्या ना टिफिनसाठी झटपट 2 मिनिटात होणारे असे खारीक खोबऱ्याचे लाडू तयार आहे. फ्रेंड्स आता आपण आहे ना मुलांचा टिफिन भरून घेऊया. मी हे जे आहे ना बटाट्याचं दिरडं जे आहे ते अशा पद्धतीने आहे ना कट करून घेतलेले आहे. आता आपण ना केलेले खजूर खोबऱ्याचे लाडू ठेवून घेऊयात त्याच्यात आणि दिरड्याबरोबर खाण्यासाठी आहे ना इकडे टोमॅटो केचपचे छोटेसे पॅक आहेत ते पण आपण ह्याच्यात ठेवून घेऊयात. फ्रेंड्स अशा पद्धतीने मुलांचा हेल्दी टिफिन आपण भरून घेतलेला आहे. काय मंडळी आहे ना मस्त एकदम दिरड्याची रेसिपी. छान जाळी सुटलेली आणि एकदम कुरकुरीत राहतात. आणि खजूर खोबऱ्याचे लाडू तर तुम्ही म्हणाल अरे खरंच आहे किती सोपे लाडू आहेत आणि फक्त 2 इंग्रेडियंट्स पासून आपण बनवलेले आहेत. आता ना मील प्रिपरेशन म्हणलं तर तुम्ही आहे ना खजूर खोबऱ्याचे लाडू तर कधी आहे ना तुम्ही करून ठेवू शकता. त्याला काही वेळ लागत नाही आणि 7 ते 8 दिवस खूप छान टिकतात. आणि समजा बटाट्याच्या दिरड्याचं म्हणलं तर आदल्या दिवशी तुम्ही बटाटे किसून पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालेल. म्हणजे झटपट दिरड्याचं पीठ भिजवून झटपट तुम्ही दिरडी करू शकता टिफिनसाठी. सो या 2 रेसिपीज नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.